आहे. याच्याविषयी जर सांगा, म्हणजे लसीकरणासाठी या युविन पोर्टलचा वापर केला जाणार आहे. मगाशी आपला मुलाखतीमध्ये उल्लेख झाला तो. तर एकंदर नोंदणी करायची आणि मग ती संमती प्रक्रिया पण आहे, कारण ऐच्छिक सांगितलेलं आहे, तर ती कशी नेमकी काय आहे? डिजिटल आहे. जसं आपण कोविडसाठी दोन्ही सिस्टीम ठेवलेल्या आहेत इथेही, की एक तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता ऑनलाईन किंवा वॉक इन सुद्धा सुविधा आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं कन्सेंट असतं, ते तुम्ही टिक केलं पेरेंट्सनी आणि त्याची अपॉइंटमेंट घेतली, मुलीचे डिटेल्स घेतले, ती वयोगटात बसत असेल, काय कॉन्ट्रा इंडिकेशन्स नाही आहे, पेरेंट्सनी संमती दिली की ती त्या आरोग्य केंद्रावर, जसं प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, आरोग्य मंदिर आहेत, तिथे कुठेही जाऊन ही लस जिथे मोफत उपलब्ध आहे, तिचं कोल्ड चेन मेंटेन केलेलं आहे, तिथे जाऊन एक डोस 0.5 ml इंट्रामस्क्युलर म्हणजे डेल्टॉइड मसलवर, तिथे आपण TT सारखं ती लस घेता येते. आणि खूपच त्याचं मी सांगेल फार माइल्ड साईड इफेक्ट्स आहेत. आणि ह्याची सगळी योजना ऑलरेडी आखलेली आहे की कुठेही ह्याच्यात काहीही बाधा नाही आली पाहिजे. अगदी अगदी. पण युविन पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर बोलावणं येणार आहे त्या केंद्रामधून, म्हणजे तुम्हाला सांगितलं जाणार आहे की अमक्या तारखेला तुम्ही या, की आपल्याला तुम्हाला स्वतःहून एक तर जायचं आहे? स्लॉट दिले जाईल. अच्छा. हां, त्याच्यातून तुम्हाला चूज करायचं आहे. ओके. किंवा वॉक इन सुद्धा अवेलेबल आहे. अच्छा. हां, तुम्हाला वाटलं दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आता मला एक सांगा, म्हणजे आपण सगळे लसीकरणाबद्दल बोललो, त्याचे दुष्परिणाम काय